माटी दाटून पैसे नाही देऊ राहिले लवकर. पैसे द्या नाही तर मग घेऊन द्या मग. एक पुरुष टन 2 पेन बाकी काय पाहिजे म्हणजे द्या बट तेवढं. मग आता नाही म्हणलं का म्या आईनच आता पुरुष काढलं मी घरीच होतं ना पुरुष. मग काय खायला जा लागते 2 पेन घेऊन ये 10 रुपये देऊन दे तुले. अरे बाबा कोणतं पुरुष हे? अरे बाबा हे कोणतं हे तुमचं आहे का? काय झालं काय म्हणलं चांगलंच पुरुष आहे ना हे. नाटीत खोशेल होतं टिनाखाली. मारती जाय ना मारती 10वी परीक्षा द्यायला जात जाय का नाही तेव्हा घेऊन जाय नाही. बाबा ते देता का कैचं मग आता त्याचे चौकीतलं त्याने 10वी लोक वापरलं आता मला देता दुसरं नवीन द्या बा. काय कसं काय करू राहिले तुम्ही? पण काहीच नाही झालं बाबा. 9च्या 9 आहे ना मारतीने काहीच खराब नाही केलं ना. मी एवढं जपून ठेवलं तुम्ही तर खराब झालं. हे चांगलं आहे पाय काय झालं? अरे 50 रुपये पाहून राहिले. बरं 50 रुपयाला नाही पुरुष असलं तेवढं आता एवढं जुनं देता का मला ते कैच्या काळातलं फुगेल फागेल पाहिजे ते जाऊ द्या म्हणलं ते राहू द्या. तुला ते निरा नवस पाहिजे काही बी नव. हो तुझ्या बाबाला 1 रुपया नको मागत जाऊ तू. आणि इथंच म्हणलं तन नाचत जाय. बाबा इथं काही मग शिकायच नाही यार बोललं. मग आता काही बी मा बाबाचं किती रुपये पाहिजे सांगा तुम्ही. हो किती रुपये द्याला की माझा खर्च सांगा तुम्ही. माझा हिशोब करा मी तुम्हाला पैसे तुम्हाला देऊन देतो. आहे हे तर निरा अंगावरच घेते. अबे म्हणलं तू ऐकत जा ना मा बुडीची नको ऐकत जाऊ तू. मी काय सांगू राहिलो तुले इकडे तू हे 50ची नोट घे का पुरुष टाण आणि 2 पेना जा हे 100 घेऊन जा देऊन दे तुले. करा बाबा म्हणलं डोक्यावर येऊन बसला आमचे. बरं जाऊ दे बाबा तुला न्यायची तेवढं ने ना. भल्ला मोठा सांगू राहिला म्हणजे संघ म्हणलं तिथं परीक्षा तिथं काहीतरी खायला पाहिजे ना. 50 रुपये दे म्हणलं संघ माय. हो देतो ते देतो. हो जाऊ ते 50 आता समजा 100 दिले का नाही तर 40 उरते ते घेऊन जास तू. आता बहुत झालेलं 5 लोक शिकवलं. आता याला लवकर रवाना करायला लावला नाही का. याची जवळ येत ना बाबा तिकडे बाळफू. आता तिकडे चांगल्या शहरात शिकवलं चालत नाही का. आमच्या होती दिलो. बरं बाबा 50 घे 100 घे निरा म्हणलं बा म्हणजे खर्चा विचारच नको करू. हाय तर चालते आमच्या घरी. हो ना लागते तेवढे सगळे पोट्टे खाईन मी गाडी तोंडाकडे बघा मग तिथं. मग सगळ्या पोट्ट्याने पण जगने 100ची नोट घेतली मग म्हणलं पाहिजे का. जाऊ दे देते बाबा ते 100 देते मारती. हो जा घेऊन इकडे 100 रुपये घे जा घेऊन ये सामान काय काय ते. हो चांगला पेपर फक्त चांगला लिहितो नाही तर मग मार्क 0. फक्त बस हे पाहिजे ते पाहिजे तिकडे मार्क पास काहीच नाही. पोट्टे व्हायचे तिकडे सिलेक्शन तू राहायचं तसाच. तुमच्यापैकी शिल्लकच पडते मला. तुम्हाला किती पडले ते 4थी स्कॉलरशिप किती पडले म्हणलं. माय जाऊ दे माही नाही बरोबर करू शकत तू. 4थीत लय होते मला पुढे माय एकट्यावर लोड आला वावरा गिवराचा म्हणून जरा कमी पडले मला 10वी 12वी. मग काय 10वी माय पास आहो ना मी तरी बी. तू पाहिजे काढून दाखवता का तो. हो काढो ऑटो पास नाही तुम्हाला माहिती द्या 100 द्या पहिले जाऊ तिकडे. हो द्या द्या. तुम्ही आता चिडचिड करू राहिले लगन घेऊन राहिला द्या लवकर. लावला मॅडम मग काही येतोच काही काय उद्या कसं काय म्हणलं पोट्टे काय न्यायचे काय न्यायचे तर मग बघतात असते तुमचं कसं करा. आता सांगून द्या एखादा ऑटो शनिवार आहे आज एखादा कोणी गावातला असेल तर त्याला सांगा आहे का बा उद्या. आणि बस उद्याचं मग कसं 9 वाजता निघता येते माणसाला सेंटरवर पोहोचलं पाहिजे 10च्या अंदर. आता कोणी मोठं टेन्शन असते. तुम्ही काही लस टेन्शन घेता कोणत्या उलशा गोष्टीचं. मग हे बा एखादा ऑटो आपल्याला सापडते. आता कोणाचा माऊलीचा ऑटो हॅटेन होती इथं शिवला निघला तर त्याला त्याने घेतला इकला काय म्हणा काय इकाच आहे म्हणलं अजून आहे का ते काय सांगा बा इकला आहे आपल्याला काय माहिती. पण ते असते बा काही दिसते ते जातानी पण एवढ्यात काही दिसला नव्हता. ते पुण्याला गेले होते ना ते पुण्याला गेले तेपासून काही माहित नाही बा काय नाही तर ते कुणाला काय सुरू केला नाही केला काय सांगा. बाकीचं काही असं माहित नाही पण नक्की आहे ना ऑटो आहे ना. ते नसलं त्याची गाडी आहे ना भाण्याची. मग काय आपलं कंदीला नाही काय त्याच्या पोरगं नाही काय ते त्याच्यावर गाडी आहे ना 7 सीटर. बस झालं आपल्याला आपले 10 फुट बसत नाही त्याच्यानी. मग घेतले आपले चालले बिलकुल 9-9:30 निघायचं इथून काय लय बसले जाऊन आता बसून. आपण कोण कुठे जात असते. आता तुम्ही कसं ॲडव्हान्स देऊन द्या 100-50 रुपये. उद्या मग इथं 9 वाजता हजर राहा. पोट्टे गिट्टे डबे घेऊन येते तर मग निघू पुणे तू. काय द्या असते हायच किती 10 किलोमीटर अंतर आहे आपलं केंद्राचं चाललं घेऊन तिथं. तुम्ही काही बिजा नांदळ्या राजा. बरं हे बा मी काय म्हणलो बाईला विचार तुम्ही आपलं खिचडीवाल्या बाई आहेत ना जगनचे आहेत ना. हो त्याला विचारून घेतो कसं काय म्हणतो या गावात कोण देते बा ऑटो गिटो असं म्हणजे मग तिथं आपलं हे लागून जाईल टेन्शनचं काम नाही. विचारून घ्या तुम्ही पा काय आहे नंतर आपण सांगायला जाऊ द्यायला. म्हणजे कसं सेटिंग लावलेलं बरं राहत असते. उद्याचं मग कसं काही वक्तात काम नाही झालं पाहिजे. हा पा विचारून पा काय आहे. चला मी येतो चला. नाही मला सविता बाई ते आपले बंडू कावरे आहेत ना माऊली तर त्याचा ऑटो आहे का आता सध्या का इकला काही चालू आहे का ते चालू कंडिशन मध्ये आहे का ते. हो आता सुरू केला ते ना. हो 2 दिवस झाले वाटते बहुतेक. आतापर्यंत बंदच होता ते. आता झालं सुरू. ते बिबेतनी गुतले होते का काही दिवस आता बंद होतं. तसं मग ते बिब्याचं मोडमाड झालं वाटतं नाही. बिबे होती फोडणं सुरू ते मोडलं का मग आता कोण नाही फोडत का रे. काही नाही ते फिटले सगळे लोक. हो ना आता सगळे मजुरे दिले जे काय उरले सुरले पण बस झाला. आता एक कर आता घाण ठेवलं ते ना दोघा तिघाई ना आणि लोकांचे पैसे दिले देणे करून टाकले. पण आता काय करा इलाज नाही. मग आता सगळ्यांना आता बंदच करून टाकलं ते. जाऊ द्या म्हणजे कुठं बसता असं म्हणजे काही टिकत नाही बरोबर नाही असं. हो काय इथं काही खरंच नाही ना. बरं ठीक आहे मग ते ऑटो आहे ना मग चालू आहे ना समजा भेटलं चालन का द्यायला आपल्याला उद्या स्कॉलरशिपले पोट्टे न्यायचे आपल्याला तर म्हटलं मग त्याला भेटलं बरं राहील. हो चालते ना पण तरी एक वेळ भेटून घेतलेलं बरं राहील. म्हणजे मग कसं उद्याचं नक्की नाही तर कुठे जातात ना कोणी मालाला घेऊन जाते कोणी काही यायला त्याला एक वेळ भेटून या तुम्ही मग थोड्या वेळानं. तर भेटून आता एक तर भोले आहे ना भोले 5वीत आहे त्याची स्कॉलरशिप परीक्षा आहे. जरासं कमी जास्त करून पाला मग त्याची ऑटो नाही का दुसरं सांगितल्यापेक्षा म्हणजे त्याचे पोरग आहे ते आपले पोट्टे समजा 7-8 10 पोट्टे आहेत सगळे जाय तिकडे नाही का. येतो आम्ही भेटून मग तोपर्यंत पाहिजे मग थोडंसं आलोच म्हणून. या तुम्ही आता मग कशी ट्रिपवर गेले की सापडणार नाही तुम्हाला. आता जाऊन भेटून नाही द्यायला घरी. हो घरी दिसले होते ते आता सध्या. जा मग तुम्ही या लवकर. येतो मग काही गोळमिगड नाही भेटन कोणाची तर समजा असं नाही अजून काही का म्हणजे सपात झालं वाटते ना बापा. आता कुठे सगळं सपात झालं ना काहीच नाही ना. बिबी काहीच फोडणंच बंद आहे. आता कायची गोळंबी आहे आता. आम्हाला दिली होती ना म्हणजे कसं बबन भाऊ 1 किलो आम्हाला दिली होती कमी रेटमध्ये समजा 600 रुपयानं.
काय भाई म्हणजे टेक्निक कमी नेली वाटते तिकडे बाबा द्यायला. हो का? हो त्यात काढले होते वाटते काही. असं नाही बाबा, आता काही नाही म्हणलं, फिटलं द्यायला सगळा कार्यक्रम बंद झाला त्याला. पहा द्यायला माऊली फुले भेटा आणि पहा तुम्ही ऑटोचं काय. आता काय झालं बा, दत्तन फुले आणले काही आपण काय गुरुजी कसं काय म्हणलं आपल्याकडे चक्कर काय होतं बा? काही नाही, आपल्याला ऑटो पाहिजे होता उद्या सकाळी समजा असं मला 9-9:30 वाजता 9 वाजता तुमचा रेडी असला पाहिजे. आपलं सेंटर आहे आपलं स्कॉलरशिपचं, पोट्ट्याचं 5वीची परीक्षा आहे. तर म्हटलं उद्या चालता का? 10 पोट्टे आहे सगळे आपले. सांगत जा ना मग, असं आपण का नाही म्हणतो का तुम्ही? हो, आता मागे पुस्तकं तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या ऑटोन आणली, आता आपल्याला सांगितलं पाहिजे. गावातला ऑटो असल्यावर काय टेन्शन घेता तुम्ही? सांगा कुठे यायचं, तिथंच ना सेंटरवर ना 7 किलोमीटर. चला ना मग बिंदास उद्या 9 वाजता हजर बिलकुल. येऊ द्या पोट्टे गिट्टे डबे घेऊन येऊन जा म्हणा आपल्या घरापाशी, नाही तर मग शाळेपाशी आण तुम्ही. इथं कुठं शाळेपाशी आणणार तुमचा ऑटो 9 वाजता? तिकडे सगळे पोट्टे बोलावून घेतो आम्ही, डबे घेऊन यावं. तुम्ही तिथे येऊन जा 9 वाजता. चालते काही हरकत नाही. उद्या बिलकुल हजर आहो मी. हो काही वांधा नाही. मी काय म्हणतो माऊली हो, आपलं डिझेल पाणी इथे सगळं बरोबर करून घ्या, म्हणजे कसं परीक्षेचं काम आहे, ऐन वक्त ते झालं नाही पाहिजे. ऑटो चांगला आहे ना, पद्धतशीर, म्हणजे काही टेन्शन नाही ना. बंद होता बरेच दिवस म्हणून म्हणलं. नाही ऑटोचं काहीच पाहतं काम नाही. कालच बिलकुल हे पाहिजे त्याचं बेरिंग फिरिंग हे ते काय गेलं ते सगळं बदललं मी. ओके केलं ना ते. मग आता सांगा, तुम्हाला आधीच सांगितलं ना. जाऊ द्या ना, पैशाची विचारा किती आहेत मग होते तुमच्या झंझटा. तुम्ही कसं पहिले विचारत ना, मग मध्ये इतकी तितकी किती घेता मला विचारा येईल. जाऊ द्या तिकडे. समजा काय किती द्यायला लागेल मग समजा तुम्हाला उद्या समजा, म्हणजे 7 किलोमीटर जाणार, 7 किलोमीटर येणार आपल्याला. समजा 9-9:30 जाणे आणि 2 वाजता पेपर झाला, 3 वाजता घराकडे. द्या ना तुमच्या मनात, द्या ना काय द्या असते तुमच्या हिशोबाने आता काय तर देऊन द्या. 1100 देऊन द्या ना. 1100 काही बोलता का बाबा? 1100 म्हणून 7 किलोमीटर 1100 रुपये 10 फुट्टीची काही राहायच्या काही बोलता का? म्हणलं बा पगार नाही आहे, काही नाही, कमी कसं काहीतरी करू. 400 रुपये देऊन देतो. काय आहेस का 7 किलोमीटर दिला इतके काही सांगत असते काही आपलं बोल. काय गुरुजी तुम्ही पगार नको करत जाऊ ना बा. तुमच्यासारख्या नसं म्हणलं आमचं काय, आम्ही का फाशा घ्यावं करायची हो काही बी. मग हे बा तुम्ही काय करा, जाऊ द्या तुमचे, जाऊ द्या माझ्या 900 रुपये देऊन द्या मला. 900 रुपयातनी बिलकुल झालं म्हणा, फिक्स झालं तुमचं. द्या ॲडव्हान्स द्या 500 रुपये, जाऊ द्या तिकडे. बोलत जातो काही आपल्याला 400 रुपये बस झाले, 500 रुपये देऊन देतो तुला. मग इतकी तर 7 किलोमीटर दिला इतके पैसे घेता तुम्ही, काही काही लावता आपल्या मनानं. इतके कसे काय लागते तुम्हाला काही बी बोलतं? पुढची ट्रिपच आहे तेवढी 1000-1500 ट्रिप एखादी दिवसाची झाली पाहिजे का नाही. आम्ही आता इकडे जर सकाळपासून गुंतलो तर कसं काय, आता दिवसभर आम्हाला धंदा बंद पडते ना आमचा. मग इकडे आम्हाला 1000-1500 कमावले, 2000 कमावतो आम्ही, तर तिकडे कमीत कमी 900 तर लागेल ना. कमीत कमी समजा तिथं बसा लागते ना आम्हाला, पेपर होईल. तिकडे 600 निपटून टाकायचे. 600 मध्ये चालू द्या, 600 मध्ये बसवते बरोबर. 600 जाणे 300 येणे 300. नाही गुरुजी हे बा तुमचं काय नाही झिकझिकच करता बा. गुरुजी लोकांचं म्हणलं का नाही, मोठं अंगाला काटेच तुमची. मग काय कुठं भाजीपाला म्हणा काही म्हणा, मग काय हे बा तुम्ही पहा आता काही करा. हो तुम्ही मला 800 द्या. हो 800च्या खाली मी उतरतही नाही. हो एक तर नाही म्हणलं नाही बा, आता काय इलाज नाही आता. तू काही 800 म्हणलं पावर इच्छित 800 म्हणलं खरं ऑटोवाले भाऊ. तू पोरग त्याची 100 कट कर, असं करतो 700 नाही ऍडजस्टमेंट करून टाकू आपण. जाऊ तिकडे. आणलंच तरी 700 रुपये आम्ही. बरं हे बा 700 रुपये देऊन द्या, 500 देऊन द्या ॲडव्हान्स मला. मग म्हणजे कसं उद्या मग अजून तुमचं काय होते काय नाही, 700 देऊन द्या मला. देऊन देऊ नाही. बरं ठीक आहे हो, काय आता पगार नाही ना. बरं ठीक आहे देऊन देतो, 700 देऊन देतो. मग उद्या मग नक्की 9 वाजता तिथं हजर राहायचं. ठीक आहे मग. तेच म्हणलं 500चं काम होतं आज, कसं डिझेल पाणी टाकून ओके करते मग नाही का. बरं ठीक आहे मग द्या हो देऊन द्या. त्याला गंजवर भाजी कमी पडते, पण आता म्हणते की नाही पाहिजे. घे ना आता, केली तर खात नाही तू, नाही केली तर म्हणतो आहे का. चांगल्या घुगऱ्या केलेल्या आहेत, मस्त रस्सा गिस्सा मसाला आहे चांगला. घे म्हणलं जराशी चम्मचभर घे ना अजून. नाही ना, आमच्या सरने सांगितलं ना, रातच्या काही अष्कल खाऊ नका म्हणे, उद्या परीक्षा दाखवत करशाल म्हणे तुम्ही. मग काय आता रातच्यानं कमी खायला लागते, असं पद्धतशीर पोट चांगलं राहायला पाहिजे पेपर द्यायला. नाही तर मग कुरकुर झाला आमचा गेला पेपर. मग काय असं आहे तसं तरी तर म्हणलं हो ना, नाही तर तोंडाला गण लावते ती. बरं जे बाबा जे लागेल ते जेव, तुला काय आमचं काही म्हणणं नाही. बरं उद्या मग किती वाजता आहे पेपर? मग नाही संकेत पेपर किती वाजता आहे म्हणलं. आमचा पेपर 11 वाजतापासून ते 12:30 दीड घंट्याचे पेपर आहेत. 2 भाग 1 भाग 2. तर मग आता कसं 150 300 मार्काचा आहे. 300 पैकी समजा आम्हाला वाटते बा कमीत कमी 280च्या वर भेटले पाहिजे असं म्हणे सर. भेटते 80 भेटते का नाही काय माहिती. भेटन का नाही? अंदाज तुला किती वाटते? अंदाज किती आहे म्हणलं? टार्गेट किती ठेवलं होतं? टार्गेट 300 आहे आमचं. 300 पैकी 300 पाडायचे, पण कसं आहे तपासणार आहे ना ते. तपासण्यानंतर बरोबर नाही तपासण्यात काय करा मग आम्ही. तरी 280 पाडायचेच म्हणे. हो जगणे म्हणे काही करायचं. हो कॉम्प्युटर झालं अभ्यास झाला वाटते. हो का? मग समजा 280 भेटले, मग स्कॉलरशिप लागेल तुम्हाला समजा नाही का? 280 लागेल सर म्हणे ग्रामीण मध्ये येते ना, ग्रामीण वाल्याला जास्त जागा असते स्कॉलरशिप मध्ये, नवोदयमध्ये सगळ्यामध्ये. म्हणून कसं ग्रामीण मध्ये आम्ही लागू शकतो म्हणे. 280च्या वर कव्हर करा म्हणजे तुम्ही काही करा म्हणे. पण आता आमचा प्रयत्न आहे तसा, स्कॉलरशिप भेटलीच पाहिजे यावेळेस. नवोदय काय होते मग त्याची परीक्षा दिली ना कोणा, मग जमलं थांबतं नवोदयमध्ये पास झालं तर मग कोण राहते तिथं भाकरी तुकडे म्हणून. बरं आहे. हो बरं ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं, काही टेन्शन नाही. फक्त कसं जरासा पेपर बरोबर सोडवायचा काय. काही जर विचारायचं असेल तर मला विचारून घे, मला सगळी माहिती आहे. पेपरमध्ये कसं घाई गडबड करायची नाही. एक पाणी गिनी पिऊन अंदर जायचं, लगून यायचं, नाही तर मग वक्तातच मग सुट्टी भेटत नाही. बरं अंदर गेले पद्धतशीर बिलकुल टाईटमध्ये राहायचं आणि पेपर असा शांततेने सोडवायचा. बस तसं तुम्ही सांगता तसं एकदम पद्धतशीर सर सांगितलं ना आम्हाला. घाई करायचं नाही, मस्त वाचायचं, पद्धतशीर पेपर सोडवायचे. सोपे प्रश्न पहिले सोडवायचे, भारी मग सोडवायचे. नाही तर मग भारी याच्यात कुठला की गेला अर्धा घंटा बरोबर हिशोबात पेपर कव्हर करायचा असं सांगितलं आम्हाला. पाहिजे बाबा एक नवोदय हे नवोदयला गेलं की मामाची किटकिटे कमी होती. म्हणलं पेपरात नाव आला पाहिजे, असं काही करून दाखवतो संकेत. चांगला पेपर सोडवतो. तेच म्हणलं. आणि उद्या सकाळी काय म्हणे तू, काय डबा करून द्या लागते, काय द्या लागते डब्यात? मग
आलू चटणी दे जा, नाही तर मग बेसन दे जा. हो सर म्हणे कसं मसाले भाज्या घेऊ नका म्हणे. सर कपडे खराब केले म्हणे मागच्या तुम्ही. म्हणलं कसं डबे सांगते पोट्टे कुकडे ठेवते याटोनी. म्हणलं सुक्के भाज्या आणि 2-3 पोळ्या. हा सरसाठी देतो एखादी शिल्लक. हा लोणचं गिंचे टाकू द्या सांग पद्धतशीर. हा बरोबर. हो नाही खाले चालेल जसे. हो 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 देतोच पद्धतशीर देतो. ठीक आहे मग आता सकाळी देऊन देतो डबा करून. घ्या मग जेवण करा. हो करा माटी द्या. तेच म्हणलं मग कसं सुक्की भाजी देऊन देतो मग. आणि डस्टी काढून ठेवतो मग. ठीक आहे मग आता. हो जेवा मग आता. पाय रे जगर अजून काही पाहिजे होतं का तुले डब्यात? नाही आता आलूची चटणी दिली, 3 पोळ्या दिल्या, लोणचं दिलं आणि कराळ्याची चटणी आहे. हा अजून काही पाहिजे का? ते बसत ना आता आम्ही काय जेवण चालवा तिथं. आता आपलं पृष्ठ घेतलं, कंपास घेतला, पेन घेतले 2, आता बॉटल घेतली. डायरेक्ट आता काहीतरी हॉल तिकीट घेतलं. हॉल तिकीट घेतलं. चला मग येतो लाईन आता. झाली तयारी मग निघतो आता 9 वाजता 9:30 वाजता ऑटो येते आणि 10 लागते आम्हाला. कुठं चालला रे जगने? काय आहे म्हणलं हे गडबड? तू काय समजून नाही राहिली बाबा काय कुठं चालला तर? आबाजी धराई नाही राहतो. अरे आबाजी मला परीक्षा आहे खायला सांगितलं तुम्हाला. परीक्षा आमची जा लागते. स्कॉलरशिपची परीक्षा असते त्यात हे भेटते पैसे भेटते तर पास झालं की. वा बाबा असं असं महिना सुरू होते नाही आमच्यासारखा निराधारवाल्यासारखा. असं किती भेटते रे महिना? काय कसं काय असते झालं परीक्षेत पास तर? पास होऊन जमते का? पर्सेंटेज म्हणजे लय पाहिजे म्हणते ते. म्हणजे मार्क मेरिट पाहिजे मेरिट तर भेटते पैसे. 100 रुपये का 200 रुपये काहीतरी असते वाटते बा. बरोबर. 100 रुपये फक्त? हो का? मी निराधारासारखाच आहे का? 1000 रुपये महिना काही 1000 1500 2000 असंच आहे काही? त्याला ना आबाजी महत्व 100 रुपये 50 रुपये महिना भेटला चालते. पण आमचे सर म्हणे स्कॉलरशिप भेटणं महत्वाचे आहे म्हणे. त्याला पैशाला किंमत नसते म्हणे. तुम्ही त्याच्यात उतरले म्हणे, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये हा म्हणे आजच्या पोराबरोबर तुम्ही टिकू शकता म्हणे. म्हणून तुम्ही आता हे स्कॉलरशिप कशी बी कोणत्या हालतीत भेटवा म्हणजे भेटवा. अभ्यास चांगला करा. केला आम्ही अभ्यास. जर आम्हाला स्कॉलरशिप लागली तर आम्हाला मग कसा उत्साह येते पुढचा अभ्यास करायला येते. त्या पैशाला नाही महत्व आबाजी, स्कॉलरशिप भेटायला महत्व आहे. दे त्याच्या नादी नको लागू. त्याला ऐकू येत नाही. एक तर एकाच्या 2 गोष्टी करत बसते ते. हे बा जगन लवकर तयारी करून जा आता. उशीर काही करू नको. म्हणलं हे बा फोन करतो आला गेला घरी. आम्ही आता वावरात हरभरा सोंगाले. तू आईली आहे सुट्टी. जातो आम्ही आता शांतराम भाऊच्या वावरात हरभरा सोंगणं. जा मग आता काळजी ना. यातून कसं पद्धतशीर इकडे तिकडे पाहायचं नाही, उड्या टाकायचं नाही. म्हणजे पद्धतशीर शांततेने जायचं. पोट्टे असे कुची नसते तर फालतूचे नसते आपदांचा. जा मग आता. बरोबर जातो आता. हो संख्याच्या घरी जातो. त्याला डबा घेतला की चालले जातो. येतो मग. येतो आई म्हणला. ठीक आहे जाय बाबा. चांगला पेपर सोडो, चांगला यशस्वी जाय. मी काय म्हणलं घनश्याम भाऊ तुम्ही हे बा 10,000 द्या मला लवकर जाणं आहे. ते पोट्ट्याचे पेपर आहेत तर मला तिथं 9 वाजता पोहोचायचं होतं. इथंच 9 वाजले ना. हे बा लवकरात लवकर द्या तुम्ही. 10,000 द्या ना. तुम्हाला माल देतो ना मी. आपला हरभरा बाकी आहे अजून. त्यानंतर आता तुम्हाला सांगतो ना आपली तुरई आणायचीच आहे. देतो ना टाकतो तुमची जिकडे टाकतो तुम्ही. काळजी नका करू ना. तसेच म्हणतात तुम्ही रामपूरला हे बा तुम्ही काही नाही पैसे नेतात मग कसे तुम्ही म्हणजे मला दुसरीकडे टाकता दिसतही नाही. म्हणजे उलट संबंध खराब करून घेणार मला येत नाही. मग आता शिवलाल भाऊ 10,000 रुपये मागणी अजून दिलं नाही त्यानं. फोन लावता आता किती पैसे कमाल त्याने बिबेत नाही याच्या त्याच्या. पण पैसे नाव भाऊ माहिती द्यायची पैसे देत नाही ना. काय करता काय मग आता तुम्ही तसं मग मला तुम्ही दाना फिटू जा मग. अरे आपला व्यवहार तसा आहे का? आपण आता तुम्हाला माहिती नाही का माल यावेळेसचा माल टाकतो डबलचे पैसे उचलतो आपण रेग्युलर राहणार आहे ज्या. दुसरीकडे टाकून राहिलो आता तुमच्याकडे चालू केलं ना. आता हे आज दुसऱ्याचा माल आणून टाकला मी तुमच्याकडेच. मी फोर्स केला द्यायले घनश्याम भाऊच्या इकडेच टाका म्हणून बाकीकडे टाकू नका. नाही तिकडे टाकू राहिला होता. मग आता मी आणतो ना. याटो आपला आहे. आपल्याला गावातले माल तुमच्याकडे येऊ देतो मी. तेवढं आता पाहा ना दहाचं आपलं जरा काम होतं. भैमुगाचं खत गीत आणत नाही म्हणून. हे बा मा भाऊ राधेश्याम याचा आहे त्यावर पैसे आहेत. आता सध्या कसं आता हराशोधी सुरू. आता काही तुम्ही मनामध्ये काही डोकं खाऊ नका. माय कसं क्रॅक झालं की मग तिकडे मी भाव कमी लागते एक तर दिसतो. तुम्ही हे बा असं करा मा भाऊ येऊ द्या. मा भाऊ आला की आता 15-20 मिनिटात दिसते पोहोचते समजा. आता तुमचा भाऊ असं ना तुमच्यावर द्या ना एखादी खिशात एखादं बंडल असेल तर लागले हे बा आधार प्रमाणीकरण बी झालं. आपल्याला खरडपट्टी भेटू राहिली वावराची. 9-10 का 15,000 रुपये आहे म्हणते यादीत पाहा लागते मला. तर त्याच्यातून ॲडजस्ट करतो मी. फक्त असं काहीतरी आपल्याला खत आण नाही म्हणून होय. देतो ना तुम्हाला. द्या तुम्ही द्या असं तुमच्यावर. म्हणजे पूर्वी हे भेटलं वाटतं काही वावर वाहून गेले तेव्हाचे. काय भेटले काही मग शिवलाल भाऊ भेटले असं ना पैसे. हो त्याला भेटता ना तुम्ही. हो त्याची बहुतेक आले वाटते. हो यादीत नाव होतं त्याचं बी. पाहिजे ना विचारून आता घ्या वसूल करून मग याच्यात मी तुमची. द्या मग आपली देऊन द्या लवकर मग. बरोबर जास्त लागणार एक शिवलाल भाऊची तर पैसे मागाले. आता कसं काही येते 5 लाख ध्यानात ठेवा लागेल. बरोबर ठीक आहे. मी बा तुम्हाला मी आता भावाला फोन करतो आणि बस ते आला की तुम्हाला फक्त 10 मिनिटं बसा तुमची तर बस येण्याचं आहे. ते युवराज राहिला घरून निघाला ती. हो फक्त लवकर पहा. तिकडे पोट्टे वाट पोर आहे सण गुरुजी मास्तर लोक माहित नाही का. आणि कसे चिडचिड करते तर लवकर करा ते लवकर आणा. तुमच्या भावाला फोन करा लवकर. हो बरं 2 मिनिटं थांबा तुम्ही आता फोन लावतो बोला ते. आले का बुट्टो? तुम्ही काय म्हणलं सगळ्यांना हॉल तिकीट घेतले ना आपापले संघ. हॉल तिकीट स्केल कंपास पेन हे ते सगळं पद्धतशीर आहे सगळ्याचं. कोणी आलं नाही असेल तर त्याला आवाज द्या फटकन. फटकन आता याटो सांगितलं जाणं आपल्याला. तिथं आपण कमीत कमी 10:15 वाजता पोहोचलं पाहिजे. 11ला पेपर सुरू होते. नम्र पायना हे ते बिलकुल. ठीक आहे आता पाय तुम्ही 1 मिनिट याटोचं काय होते तर. आणले ना सगळं हॉल तिकीट आणले. आमचं डबे गिबे सगळं घेतलं. स्केल कंपास पेटी सगळं. फक्त आता याटोची वाट पोराला मी आता मग आपण थांबेला. पहा लवकर काय आहे. गुरुजी आपले बसते एक सांग. अरे गुरुजी मी काय म्हणलं ते भोल्याला आवाज द्या ना. भोल्या जाणार रे बाबाला बोलवणार ना ते ऑटो घेऊन. आले ना मला पुट्टे सगळे. बाबा याचे अजून बाबा ते काय हरभरा घेऊन गेले होते सकाळीच. अजून यायचे होते. मी आलतो तेव्हा. आता काय माहिती आले का तो. बापरे म्हणजे काय बोलू राहिला तू. म्हणजे काय कुठे गेले हराशीत. अरे बाबा पागल झाले का ते.
काय बोल राहिला म्हणलं काय तुझे बाबा घरी नाही का? अरे ते ऑटो तुला सांगितलं होतं ना त्या बाबाला कालच म्हणलं बाबा इथं 9-9:30 वाजता हजर राहा म्हणून. ते बाबा तिकडे हराशीत गेले का? हो येतो म्हणे ते हरभऱ्याचे पोते कोणाला येतं म्हणे येतो म्हणे मी 9 वाजेपर्यंत म्हणे म्हणे बा काय म्हणतात आले असेल घरी बहुतेक आले असेल बा असं वाटतं मला. आज करा घोरच केला राजा. बरं जाऊन पाय बरं जा 2-3 पोट्टे जा बरं तुम्ही घरी आला का पाबर जा बरं ऑटो. काय म्हणतो पुढची टाइम आहे अजून 9:30 वाजले का नाही तर आपण काय करू पहिले जाऊन पाहू घरी असेल तर ठीक नाही तर दुसरी गाडी सांगून देऊ. हायच किती 7 किलोमीटर भाण्याची गाडी सांगून देऊ मग कुठं बसता डोकं दुखत आहे चला लोक. आपण आता ते आपण 500 रुपये ॲडव्हान्स दिला द्यायले 500 आता मग तिने जायचे का मग हे बा 1 मिनिट मी फोन लावून पाहतो काय कंडिशन दा 1 मिनिट. अहो आता काय तुमचं मोठं पैसे जीवायला फोन लावा द्यायले कुठं विचारा द्यायले पा. दादा सांगा तुम्हाला 10,000 रुपये द्यायचे. आता तुमचे 10,000 रुपये दिले तुम्हाला मोजून घ्या लवकर ते. आणि म्हटलं आता इथं नोंद करून टाकतो बंडू कावरे 10,000 रुपये आजच्या तारखेत नाही काही 1 महिन्याच्या आत समजा हरभरा आणता तुम्ही नाही का? ठीक आहे आणा तुम्ही आणि लवकरात लवकर जमा करून द्या पैसे. अरे हे बा 8-10 दिवसातच देतो फक्त बँकेतले असे जमा व्हायचे आहे तर खात्यात. आता प्रमाणीकरण झालं अजून यायचे आहे म्हणते खात्यात. आले की तुमचे पैसे जमा तुम्ही विषय नका घेऊ त्याचा. चला येऊ मग आता. ऑटो गुरुजीचा फोन किती वाजले बापरे 9:30. हां हॅलो हां बोला गुरुजी काय म्हणता? काय राजा बंडू भाऊ तुम्ही कसं काय काम करू राहिले तुम्ही? तुम्हाला मी काल सांगितलं होतं आपल्याला म्हणलं परीक्षेसाठी जाणार आहे काही परीक्षेचं महत्व आहे का नाही म्हणलं तुम्हाला? तुम्ही मार्केटला गेले म्हणते तिकडे काय हरभरा घेऊन. हो ना गुरुजी हे बा कसं आहे तुमचं 9:30 वाजता होतं का नाही तर मी वाटलं बा एक ट्रिप होऊन जाते. सकाळी हे बा 6 वाजता ऑटो घेऊन निघालो आणि इथं आणून टाकला. पण ते आपले दलाल साहेब आहेत की नाही त्याच्याकडून 10,000 घेणं होती जरासा टाईम लागला. बस हे बा निघालोच मी आता हे बा बसलोच मी ऑटोत बस रस्सी ओढली की बस निघालो. आपण तुम्ही झालेच नव्हतं पाहिजे ना. तुम्हाला सांगा परीक्षेचं काम आहे ना हे. मग लवकर या तुम्ही. आता किती वाजले 9:35 झालेले आहे याकुरेट टाइम. तुम्ही किती वाजले पोहोचता सांगा नक्की सांगा. आला ना 30-35 मिनिटात हे बा 10च्या अंदर पोहोचतो तिथं. हो 9 समजा 55 पर्यंत टच आहे मी तिथं. स्पीडमध्ये आणतो काळजी करू नका. अरे हो ना पण तुम्हाला सांगितलं होतं ना एक वेळ मी की उद्या पेपर आहे बा 9 वाजता तुम्ही हजर राहिला घरी. तुम्ही राजा तिकडे ट्रिप घेऊन जाता काय करणार आहे तुमचं समजत नाही मला. मग आता तिथं आम्हाला 10:30च्या अंदर तर पोहोचलाच लागेल का नाही. तिथं नंबर पाहणं हे करणं ते करणं टाइम नाही लागत का तिथं? तुम्ही किती वाजले सांगा मला नक्की सांगा पहिले नाही तर मग मी दुसरीकडे पाहतो. नाही ना हे बा निघालो ना मी रस्सी खचली की बस निघालो आलो मी हे बा 15 मिनिटात तिथंच आहो ना. तुम्ही काळजी नका करू. आलो म्हणजे आलो. तुम्हाला हे बा 10च्या अंदर बिलकुल हजर होती तुम्ही. मग आता काय दुसरा नाही ते आता 500 तुम्ही दिले ना मला. मग आता मला काय एवढं समजत नाही. हे बा बस हे बा आलोच मी. तुम्ही काळजी नका करू. पण आता एक तुमचं पोर काय नाही भोल्या तरी तुम्हाला काळजी नाही राजा काय माणसा बाबा. मग काय हो ना आता पालकापेक्षा आम्हाला काळजी जास्त. हो या लवकर या फटकन. पुढची कोणत्या क्रमावर राहिली एवढ्यात नाही का? आता सर्वे करून गेले. आता विशेष काय नवीन तर निवडणूक आहे तर काही ना काही समजा योजना आणली म्हणा काही भेटी गिट्टी का नाही गुरुजी कसं काय चक्कर म्हणलं काय होतं काही म्हणजे कशासाठी आले होते काही विशेष आहे का काही? पुन्हा काय माहिती लोकांना भेटायचं हे बा मी काय म्हणत होतो कधी लाभाजी आपली गाडी आहे घरी कमी भानुदास आहे का म्हणलं घरी स्कॉलरशिपला जात होता आम्हाला सेंटरवर 10 फुट्टे होते आपले जात होतं आहे का घरी? हो आता लोक काय राजा आता सांगता तुम्ही रात्रीच सांगत असतं. आता भानू तर बाबा वावरात पोहोचला असं मग काय ट्रॅक्टरवर असते ते आपल्या सरपंचाच्या मशीन आपली हळमा मशीन आहे की नाही हरभरा काढणं सुरू आहे सध्या थांबून सुरू आहे जोऱ्याच्या. सकाळीच गेले 7 वाजता ते. आता काय ते घरीच नाही आता काय कोण चालवून गाडी कोण चालवून सांगा बा तुम्ही. अरे बापरे मग तापू सर राजा कसं आता कसं करता मला गुरुजी आता 10 वाजून राहिले आता. राजा नसताच घोर केला या माऊलीनं. मग आता याटो सांगितलं ना काल आम्ही आता म्हणे तिथं हराशीतून निघालो करता बा 10 वाजे लोक थांबलो तरी याचा पत्ता नाही. आलोच म्हणे याचा पत्ताच नाही. शेवटी म्हणलं बा एक जण म्हणे तुमची गाडी आहे मला बा विचारून यायले. आता तुम्ही म्हणता माणूस नाही आता कसं काय करावं आता कसं काय करावं आता आपल्याला तर काही सुचूनच नाही राहिलं बा कसं करावं काय. आता टाईम राहिला म्हणता कमी आता कसं काय करतात पाहा आता करा विचार करा. आता माझ्या तर काही पर्याय नाही. आता लाईने पाटील त्याच्याकडे गाडी नाही आहे ते ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहे सरपंच ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहे काय असं कसं कोणाला पाहा आता कसं करू मी. पुन्हा माणसाची बीपी वाढवली इकडे तिकडे 1-1 सेकंद पुढे वाढून राहिला आमची धडकीवर जास्त वाढून राहिली. करावं तर काय करा नसती आपलं सांगले बा तुम्ही घरावर कुठे पोट्ट्याच्या परीक्षा गमावता बा तुम्ही. मग काय आता पावर एसटीचा टाईम झाला हो नाही एसटी असती गाडी त्याच्यातही बसून दिली असते आपण त्याला म्हणलं बा नेबा तेवढे परीक्षा जायचं. आता करता आता काय करा गावात एवढ्या मोठ्या गाड्या आहेत एवढ्या घेतल्या हिरोंडा आहे ते पण आता सगळेजण वावर आहे ना ट्रॅक्टर घेऊन पाहिले आता मशीन आहे ती मजुरी वावरात सगळेच वावरात. आता करता काय तुम्ही आता करता कसं काय करा हे बा एक पर्याय आहे तुम्हाला हो एकच पर्याय तुम्हाला काहीतरी चालू शकते. आपलं गुंफाबुडी नाही का गुंफाबुडी हो जर हा एकड म्हणा पण पाहा विचारून तुम्ही गाडी देत असेल तर हो ते कशी वावरात गेली होते कधी ते मजुरा मागं असते तर रस्त्यावर गाडी असं नाही मी द्यायची. आता तुम्ही द्यायला फोन करा म्हणा बा कसं काय जमन का म्हणा पूर्ण याच्या परीक्षेने जमलं चाल नाही तर असं कठीण तर आहेच म्हणा शक्यता कमी आहे द्यायची कोण की कोणी हात बी दाखवायचं नाही ते. आता पाहा तुम्ही तेवढं विचारू. आता असं गुंफाबुडी चालूच नाही का असं पाला विचारू मग असं नाही का मग असं जमन केलं का चाल काय माहिती बा ते बाई बुडी कशी जरा हेकडच आहे भांडकुदर बाई ते पा विचारून हो म्हणलं तर ठीक नाही म्हणलं तर पहा मग आता शेवटचा पर्याय आहे ते हो शेवटचा. कोणी म्हणजे गाडी मागतच नाही कोणी म्हणजे हातही नाही दाखवत त्याला कोण किती बुडी माहिती नाही का तुम्हाला. तर पहा बा तुम्ही एक विचारा परीक्षेचं काम आहे म्हणा बा पहा म्हणा नाही सांगता तेवढं बोला का ते बुडी तर बाबा खतरनाक आहे काय दिन तर देऊ बरोबर पाहतो मी फोन लावून काय म्हणते पाहतो कोणाचा नंबर काही ओळखीचा दिसत नाही मुली नाही का कुठं आता परगावाल्याच्या आता लय फोन आहेत ना बरोबर तुंगा मागत असन. हा काय म्हणता बाबा कोण बोलता म्हणलं कोण बोलता? हां मावशी मी गुरुजी बोलतो आपले लाईन पाटील नाही का त्याचे सासरे बा तर गाडी आहे का आपली समजा काम होतं गाडीचं हो थोडंसं. बाबा गाडी नका मागत जो हे बा गाडी सोडून काही मागा गाडी नका मागू कसं असते कोणाला काही लागलं सवरलं आमच्या रीतीनं मग आमच्याकडे नाही ना बाबा एवढा पैसा आला नाही ना तर म्हटलं मी स्वतः गाडी चालवत असतो मी कोणाला देत नाही. कोण काम काय आहे
काही नाही आपली मुलं आहेत त्यांनी स्कॉलरशिप परीक्षा न्यायची होती आज आहे परीक्षा तर आता हे कसं झालं ऑटो काही आला नाही अजून आता परीक्षेचा टाइम आहे 10:30 वाजताचा आम्हाला तिथं पोहोच नाही आता वाजले 10 तर काय करा म्हटलं तुमची गाडी जर असली तर आम्ही पोहोचून दिलं असतं 7-8 किलोमीटर आपलं केंद्र आहे बापा मग असे काम असल्यावर सांगायचं आधी आता इतका उशीर केला आता फोन करता तुम्ही बरं कुठे आहे मुलं कुठे येऊ बापरे जमते वाटते बा हे बा मी काय म्हणलं शाळेपाशी आम्ही थांबलेला आहोत सगळेजण दागपूर आहे बा बसन का गाडी समजा होईल काय दिसमे ना गुरुजी एखाद्या बरोबर गाडीवर घ्या तुमच्या 8-9 बसतो मी डिक्की सगळे जिकडे तिकडे बसतो बरोबर येतो मी तिथं 5 मिनिटात पोहोचतो बरोबर या मग लवकर हा धन्यवाद मग या लवकर या हो तुम्ही काळजी नका करू आली मी 2 मिनिटात आली तिथं ओ बाय हो बसलाय का तुम्ही घ्या ना बाबा पातारा बरोबर या गोष्टी नको करत चला करा सुरू माय भिंत तिकडे उदळे सुरू वाटते चला लवकर या मला गुंबा मावशी हो मास्तर येऊन राहील ना आली हो इकडे 7 सुधी लावा लागते ना आम्हाला आमचं काय सोपं आहे का गुरुजी गाडी करा तुमची पुढे मी तुमच्या मागे येऊ देतो बरोबर हा चला मग लवकर हो चला हो करा सुरू करा हो चला म्हणलं चला तर जे काही परीक्षार्थी आहे सर्वांना सूचना आहे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होता कामा नये इथं भरारी पथक सुद्धा कधी येऊ शकेल सांगता येणार नाही आपल्या तालुक्यामध्ये भरारी पथकाची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे केंद्र संचालक आहे त्याचबरोबर बैठे पथक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कॉप्या गैरप्रकार इथं आढळून येता कामा नये तर सर्वांना सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या ठिकाणी जावे 10 मिनिटात आपणास पेपर वाटप होईल बघा आता ते आले आता गाडीवाले पहा आता इतका टाइम असते का चला कोण आहे चला गाडीवाले उतरा पहा आता मुलं आणली त्यांनी काय किती कठीण काम आहे चला नंबर पहा लवकर त्या फळ्यावर नंबर आहे लवकर बसून घ्या तर चला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा तर लवकरात लवकर आपापल्या जागेवर जाऊन बसा आणि परीक्षा आता लवकरच सुरू होणार आहे चला आता पेपर सुरू पोट्टे नंबर पाहून दिले सगळं ओके काम झालं आता तुमची गाडी होती म्हणून सगळं बरोबर झालं नाही तर कठीणच काम होतं काय करता गुरुजी अशा कामात पडतं मग कोणत्या पडता बिमारीचं असो शिमारीचं असो कोणत्या आपल्या परीक्षा असो अशा काळात एकमेकाला मदत केलीच पाहिजे ना तुम्ही तर मला उशिरा सांगितलं आपण आम्हाला वाटलं बा ऑटो आहे सगळं पद्धतशीर आहे टाइमवर येते पण झालं चुकामुक जरा हुकवा पण होतीच ना असं एखाद्या वेळेस चला आता आजच्या एपिसोडमध्ये एवढं सांगणं होतं की बा जे काही परीक्षेचा आता कालावधी सुरू झालेला आहे आज स्कॉलरशिपची परीक्षा आहे आता 5वी आणि 8वीची सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची जर कधी परिस्थिती निर्माण झाली 10वीच्या परीक्षा येणार आहे 12वीच्या येणार आहे कोणाला समजा गाडी वगैरे नाही भेटली तर अशा टाइमला असं जर कोणी आपल्याला लक्षात आलं तर तशाला तुम्ही मदत जरूर करा आपल्या वाहनाने त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचून द्या बस एवढंच या एपिसोडचा उद्देश होता तर आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता